शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण 7व्या दशकातला साधन प्रतिष्ठा हा समाज बघतोय. म्हणजे साधनाची प्रतिष्ठा कशी करायची, साधना कशी प्रतिष्ठापित आपल्या हृदयामध्ये करायची, याच्याविषयी चर्चा करताना समर्थांनी याआधी याच्यासाठी असलेला मुळातला जो मीपणाचा अहंकार आहे तो बाजूला सारावा लागतो, चित्तशुद्धी करावी लागते. आपल्याला पहिल्यापासून समर्थ हे सगळं सांगत आलेलेच आहे. पहिल्या 4 दशकातच आपल्याला त्यांनी साधन चतुष्टयाची बैठक कशी करायची ती सांगितली आणि त्याप्रमाणे करून दिली. त्याच्यानंतर त्यांनी देवदर्शन सद्गुरू कसा करावा ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. आणि आता साधनेची प्रतिष्ठापना आपल्या याच्यात करायचे, मनापासून साधना करायचे, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. त्या इथे करत असताना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की हे करताना सुद्धा काही वेळेला आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होतात. आपल्याला आपली स्वरूपस्थिती जाणून घ्यायचे, स्वच ज्ञान करून घ्यायचंय, कारण ते आपल्याला नाहीये. आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळ्याचं ज्ञान आहे, पण तसं नसतं. त्यामुळे हे सगळं सांगताना त्यांनी 45 ते 52 या ओव्यांमध्ये, आपण हा सगळं काल बघितलेला आहे, फक्त आढावा घेते की या 45 ते 52 या ओव्यांमध्ये मीपणाने होणारं नुकसान जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. मीपण बिन साधन करणं त्याला साधनेची प्रतिष्ठापना असंही म्हटलं. म्हणजे मीपणा जिथे अजिबात नाही, मीपण सोडून केलेली जी साधना आहे ती खरी फलद्रूप होती. मी अमुक केला, मी इतकं जप केला, मी तमकं साधना केली, मी योगाभ्यास करते, मी योगामध्ये समाधीपर्यंत जाऊ शकते, ह्या सगळ्या ठिकाणी जो मी येतो तो सुद्धा मी दूर करावा लागतो. सकाळी उठून मी साधना करते असं ज्या वेळेला मी सांगते त्यावेळेला हे आमच्या लक्षात येत नाही की सकाळी उठवणारा कोण आहे. त्यांनी जर उठवलंच नाही तर साधना काय, झोप लागली काही कळलंच नाही असं आम्ही म्हणून, मला काय झोप लागली, कशी झोप लागली कळलंच नाही. मग आपण त्याच्यावरती विश्लेषण करायला सुरुवात करतो. मग थंडी होती, काल जागरण झालं होतं, अमकं होतं, या सगळ्या नंतरच्या गोष्टी. पण मुळात उठवणारा कोण आहे? त्यांनी उठवलं म्हणून मला सकाळी साधना करता आली, हा भाग महत्वाचा आहे. मग इथे साधना जेव्हा मी असं समजून करते की तो नाही, त्या मी नाही, त्यांनीच मला उठवलं, त्यांनी मला साधनेला प्रवृत्त केलं आणि आता मी त्याचीच साधना करतोय. इथे मी नाही, इथे कुठेही मी उठले, मी साधना करायला सुरुवात केली, मला असा अनुभव आला, ह्या मी कुठेही येत नाही. हे मीच जे अलिप्तपण जे करायचं आहे, मी पासून दूर व्हायचंय, या मी पासून दूर होऊन मी पण विरहित साधना करणं ही खरी साधना आहे. त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्याला कुठेही जावं लागत नाही. काही सांडावे न लगे, काही मांडावे न लगे म्हणतात त्याप्रमाणे. आणि मग हे सगळं करत असताना अं, या सगळ्या गोष्टी पुढे त्यांनी 54 ते 63 ओव्यांमध्ये अलिप्तपणा म्हणजे काय, संग निसंगातीत व्हायचं म्हणजे काय, हे सगळं सांगितलेलं आहे. आता हे सगळं सांगताना 64 ते 72 याच्यामध्ये मात्र त्यांनी साधनेची प्रतिष्ठापना कशी करायची त्याचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. हा मार्ग बघताना आपल्याला लक्षात येतं की मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळे उडे, यश कीर्ती प्रताप. आपल्याला असं वाटतं की मी 4 चौघात जाऊन सांगितलं की मी असं करते, मी तसं करते, मी तसं करते, तर निश्चित आपल्याला यश प्राप्त होईल आणि सगळीकडे वाहवा होईल. अशा पद्धतीने आपण सांगायला गेलं तर ते खरं म्हणजे त्याच्यात बऱ्याच वेळा दुःख पण येण्याची शक्यता असते.
कोणी ऐकायला तयार नसतं, कोणी बोलायला तयार नसतं. ते आले, अरे बापरे, आले का आता आपलंच सगळं सांगत बसणार. आपल्याला दुसऱ्याचं ऐकण्याची पण सवय लागते. ती सवय करून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला फक्त सांगण्याचीच सवय असते, आणि ती सांगण्याची सतत सवय होत गेली, आलं की लगेच माणसं दूर होत जातात, की आता यांचं मीच पुराण सुरू झालं, त्याच्यापेक्षा आता दूर जावं, अशा पद्धतीने. त्यामुळे मी पण हे प्रपंच नव्हे, प्रपंचातही या गोष्टी होत नाहीत, परमार्थात तर नाहीच नाही. आपल्याला असं वाटतं प्रपंचात ठीक आहे, नाही लोकांना आवडत. परमार्थात काय हरकत आहे आवडायला? पण प्रपंचात सुद्धा भगवंताला ते आवडत नाही. मी पण कोणासीच नस आहे, ते भगवंती कैसे आहे. म्हणून मी पण सांडून राहे तोची समाधानी, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इथे प्रपंचामध्ये जसं आपल्याला मीपणा सोडायचंय, संग निसंगातीत प्रपंचामध्ये व्हायचंय, त्याचाही उहापोह आपण काल केला, की मीचा संग तर सोडायचाच आहे, पण त्या व्यतिरिक्त मी संग सोडला, मी संग सोडला, मी असं केलं, मी तसं केलं, हे सुद्धा मीपणा सोडायचंय. याला निसंग होणं असं म्हणतात. संग निसंगातीत, संग म्हणजे पाच विषयांचा संग, आणि निसंग म्हणजे हा मीपणाचा सुद्धा संग सोडायचा आहे. असं संग निसंगातीत आपल्याला व्हायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून देहबुद्धी जी आहे, तिथून आत्मबुद्धीचा प्रवास करा, असं सातत्याने आपल्याला जे सांगितलं जातं. त्याप्रमाणे देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. आणि मग इथे हा जो मीपणा सोडायचा आहे, तो खरा मी कोणता आणि खोटा मी कोणता, ह्या दोन मधला फरक आपल्या लक्षात येतो. आणि तो जो खोटा मी आहे, जो अहंकाराने लिप्त आहे, त्या खोट्या मीला आपल्याला सोडायचं आहे, त्याला दूर सारायचं आहे. आणि मग राहतो तो फक्त आत्मतत्व. ते आत्मतत्व म्हणजेच मी आहे, हे आपण पक्क लक्षात घ्यायचंय. हा मीपणा इतका आपल्याला मुळापासून चिकटून बसलेला आहे. त्याची उपमा देताना समर्थांनी गीतेचा श्लोक काल आपण त्याचं बघितलं, नयनम छिंदंती शस्त्राणी, त्याच्याबद्दलच सांगितलं. आणि ते सांगून मी पण शस्त्रे तुटेना, मी पण कोळीता फुटेना, असं त्यांनी तसंच वर्णन इथे केलेलं आहे. आता मात्र ते आपल्याला या सगळ्यातनं बाहेर झाल्यानंतर मग आपल्याला सांगतात, असा हा मीपणाचा त्याग केल्यानंतर साधनेची प्रतिष्ठा करावी. म्हणजे काय करायचं? हा मीपणा सोडल्यानंतर म्हणजे सगळा मी विसर्जित झाला की आपोआप चित्ताची शुद्धी होते. चित्ताची शुद्धी हा महत्वाचा भाग आहे. परमार्थ साधनेमध्ये ती असणं आवश्यक आहे. परमार्थ साधनेमध्ये चित्त शुद्धी, आधी साधन चतुष्टयाची बैठक केलेली आहे, त्याच्यानंतर देव कोणता हे ठरवलेलं आहे, सद्गुरूंना शरण गेलेलो आहोत, सद्गुरूंचा हात धरून आता पुढची जी साधन प्रतिष्ठा करायची आहे, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी ते त्यांनी 64 ते 72 या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. साधने विण ब्रह्म होता, लागोपाहे देह ममता, 64वी ओळी जी आहे ती. तर त्याच्यामध्ये आधी अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्याचा, बळे भ्रांती हे जन्म, चिंता हरावी सदा संगती सज्जनांची धरावी. आता या ह्याच्यामध्ये सज्जनांची संगत आपल्याला असणं गरजेचं आहे. प्रापंचिक माणसांमध्ये राहून सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला सज्जन भेटू शकतात. सज्जन आहेत, संत आहेत, परमार्थ मार्गाला लागलेले लोक आहेत. त्या लोकांमध्ये मिसळलं की आपल्याला आपोआपच त्याची आवड निर्माण होते. आणि ती आवड निर्माण झाली की सवड सुद्धा निर्माण होते. जर आवडच नसेल तर सवड निर्माण होत नाही. अशा लोकांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर ते आपल्याला तिथून परावृत्त करतात, की नको नको, हे काय हे काय करायचं ऐकून, कुठली देहबुद्धी आणि कुठली आत्मबुद्धी, काही गरज नाही. आत्ता मिळणार आहे का तुला मोक्ष मुक्ती? नाही ना. पण त्यांना हे कळत नसतं, मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मोहाचा क्षण दूर करणं. आणि हाच मोहाचा क्षण आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडकवून ठेवत असतो. तो दूर करणं महत्वाचं आहे. म्हणून संगती धरताना सुद्धा आपले जे विचार चांगले निर्माण झाले, साधन चतुष्टयाची बैठक तयार झाली आहे, थोडस वैराग्य अंगामध्ये, पूर्णपणे म्हणत नाही कारण ते येतही नाही, देहबुद्धी आहे तोपर्यंत, तर त्यामुळे पूर्ण वैराग्य म्हणत नाहीये मी, पण थोडस पण अलिप्त राहायला शिकलोय. आणि ह्या बाह्य गोष्टींपासून जर आपण अलिप्त राहायला शिकलोय, तर मी पण आपण अलिप्त का नाही राहू शकत?
अलिप्तपणे राहणं ही आपली मुळातली धारणा आहे. लहान बालक जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते अलिप्त असतं की नाही? काय तिकडे काय वाटेल ते हो, स्वयंपाक तयार झालाय की नाही, ऑफिसला जायचंय की नाही, कुठे काही गडबड गोंधळ झालाय काय, मागे कर्फ्यू लागलाय का, काही चिंता नसते. निवांत ते आपले हात पाय हलवत आपल्या आपल्या आत्मानंदामध्ये रमलेलं असतं. त्याचं कारण काय आहे? त्याला कुठे मीपणा नसतोच. शिवशी करताना तो विचार पण करत नाही की कोण समोर बसलाय का आणि कोण नाही. काही गरजच नाही त्याला त्याची. कारण तो त्याच्या आत्मानंदामध्ये गर्क झालेला असतो. पण तो किती आनंदी असतो की त्याच्याकडे आपण नुसतं बघितलं तरी आपल्याला आनंद मिळतो. ज्या मनुष्यांच्या सहवासात आल्यानंतर आपल्याला निरपेक्ष आनंद मिळतो त्यांनाही साधू संत असं म्हणतात. अशी फार कमी लोक असतात की ज्यांच्या सहवासात आपल्याला गेल्याबरोबरच प्रसन्नता वाटते, आनंद वाटतो, छान वाटतं. हे जे छान वाटणं, आनंद वाटणं, हे निरपेक्ष आनंद मिळतो त्यांच्याकडनं आपल्याला. ते आपल्याला शिकायला मिळतं. अशी जी लोक आहेत, असे जे संत आहेत, सज्जन आहेत, ते सदा संगती सज्जनांची धरावी, हे पहिलं तत्व. साधनेला सुरुवात करताना सुरुवातीला संग निसंगातीत व्हायचंय, संत सज्जनांची संगत धरायची, हे दुसरं. आता असं आहे की मला संघ निसंगातीत व्हायचं अजून झाले नाही, मग संत संगती धरू का नको धरू, आधी धरू का नको धरू, असं नसतं. हे एका पाठोपाठ एक करायचं नाहीये, एका बरोबर एक करायचंय. त्याचं कारण जेव्हा संत संगती धरली जाते आपोआपच निसंग मन तयार होतं. आणि जसं निसंग व्हायला लागतं तस तसं संतांमधले श्रेष्ठ संत भेटत जातात आणि ते आपल्याला आणखीन समजावून सांगतात. मग सद्गुरू भेटतात, मग तेही आपल्याला सांगतात. म्हणजे आपण एका जन्मामध्ये काही निसंग होऊ शकत नाही. ती आपली सुरुवात, साधन चतुष्टयाची सुरुवात, हे सगळं चालू असतानाच जर संत संगती मिळाली तर निश्चितपणे त्यातली जी प्रगती आहे, ती जी वाट आहे चालायची आपल्याला, गमुपंथा अनंत या राघवाचा, ही सगळी सुकर होत जाते, चांगली होत जाते, सहज सोपी व्हायला सुरुवात होते. म्हणून संत सज्जनांची संगत हे तर आपल्याला करायचंच आहे. आणि हे झाल्यानंतर 64व्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे श्रीराम. म्हणजे या याच्यामध्ये साधन विणे ब्रह्म होता. काही वेळेला उगीच आपल्याला वाटायला लागतं आपला हा अहंकार असतो. हे पक्क लक्षात ठेवायचं की अहंकारामुळे आपल्याला असं वाटतं ते एवढं मला सगळं ज्ञान व्हायला लागलं, मी ब्रह्मच झाले. हा आपला अहंकार असतो, दुसरं नाही. मी ब्रह्मच झाले याच्यामधला मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेलं नाही. म्हणजे साधने विण, साधना काहीच केली नाही, काही नाही, नुसतं श्रवण मनन चिंतन तर केलं, पण आचरणात जर काही आलेलं नसेल तर आपण ब्रह्म झालो असं वाटण्याचं काहीही कारण नाही. आणि आणखीन एक असं की इथे साधन करिताच सिद्धपण हातचे जाईल निघून, तेणे गुणे साधन करूच न आवडे, असं 70व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे साधन करताच सिद्धपण हातचे जाईल निघून, तर साधन करता करता सिद्धपण कसं जाईल, अशी शंका मनामध्ये ह्या ओळीमध्ये निश्चितपणे आपल्या येते. हे नक्की. कारण मग चुकून असं झालंय का की साधन न करता सिद्धपणा असं म्हणायचंय का, तिथे ऐवजी च लागलंय का? असं मुळीच नाही. साधन करिताच सिद्धपण हातचे जाईल निघून, तेणे गुणे साधन करूच आवडे नावडे. साधन करावं असं वाटत, आता मी सगळी साधना करून झाली हो, माझी सगळी व्रतवैकल्य करून झाली, माझी सगळी साधना करून झाली, असं मला वाटायला लागतं. इथंच मीपणा माझा नडतो. माझी साधना करून झाली, आता मला काहीही करायची आवश्यकता नाही. आणि दुसरं म्हणजे आता मला सिद्धी सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत, असं ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती, सिद्धी कशासाठी प्राप्त झालेल्या असतात, तर सिद्धी भगवंत आपल्या पुढे टाकतो. तुझी साधना चांगली चालली आहे, हे सगळं चांगलं चाललंय, पण यातनं सुद्धा तुला बाहेर पडता आलं पाहिजे, सिद्धींचं लालूच तो आपल्याला देतो. मग सिद्धी आहे की बोललेलं सत्य होतं, अंक सांगितलं की हस्तसिद्धी आहे, वेगवेगळ्या लघुमा अनिमा गणिमा, अशा सगळ्या वेगवेगळ्या सिद्धी, अष्टसिद्धी आहेत. पण या अष्टसिद्धींचा वापर जेव्हा
9व्या सिद्धी करता केला जातो. 9वी सिद्धी नाहीये. अष्टसिद्धी आपल्याला माहिती आहेत, पण अष्टसिद्धींनंतर ते प्राप्त झाल्यावर त्याचा सातत्याने उपयोग केला की लोकांमध्ये आपल्याला मान मिळतो. आपण त्यांच्या मानाला कारणीभूत होतो. ते आपला उदो उदो करतात आणि मग आपल्याला 9वी सिद्धी जी प्रसिद्धी, प्रसिद्धीची हाव निर्माण होते आणि तिथेच आपण त्या सिद्धींमध्ये अडकतो. त्यामुळे ही 9वी प्रसिद्धी अगदी वाईट आहे. म्हणजे प्रसिद्धी वाईट आहे म्हणजे त्या सिद्धींमुळे मिळालेली प्रसिद्धी ही 9वी सिद्धी सगळ्यात घातक आहे. तिथून आपल्याला दूर राहावं लागतं. म्हणून शक्यतो सिद्धी जरी भगवंताने दिल्या तरी त्याला हे सांगता आलं पाहिजे की मला सिद्धींची आवश्यकता नाही. अरे तू आहेस तर सिद्धी माझ्याकडे आहेतच, वेगळ्या असण्याची गरजच नाहीये. मला सिद्धींची गरज नाही, मला प्रसिद्धीची गरज नाही. मला तुझ्याशी एकरूप व्हायचंय, त्या परब्रह्माची एकरूप व्हायचंय परब्रह्माशी. आणि ते एकरूप होणं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून हे सिद्धींचं लालूच आपल्याला बाजूला सारता आलं पाहिजे. आणि मग आपल्याला जे इथे त्यांनी म्हटलंय की साधन करिताच सिद्धपण. एकदा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर वाटतं आता मला कशाला साधन करायला पाहिजे, मला सगळ्या सिद्धी भगवंतानी दिलेल्या आहेत, आता साधन करण्याची काही आवश्यकता नाही. हातूचे जाईल निघून सिद्धपण जे आलेलं आहे ना, ते जसजसं सिद्धींच्या गोतावळ्यात तुम्ही सापडत जाता तस तशी तुमची साधना जर कमी झाली, साधन करूच नाही असं वाटायला लागलं आणि त्या साधनेपासून आपण दूर राहायला सुरुवात झाली, सिद्धी प्राप्त झाल्यानंतर, तर हळूहळू सिद्धींचं प्राबल्य कमी होत जातं. त्यामुळे साधन करिताच सिद्धपण हातचे जाईल निघून. आता हे सिद्धी मिळाल्यानंतर सुद्धा त्या सिद्धींपासनं अलिप्तपण सिद्धी प्राप्त झालेत, अजून हा साधन करतोय, याला काय साधनाची गरज आहे असं लोक म्हणतील. मग आपल्याला आपली साधना करणं आवश्यक आहे का, मग नाही केली तर बरं, असं वाटायला आपण पुन्हा वेगळ्या दृष्टिकोनातनं व्यवहार करायला सुरुवात करतो, वाहावायला सुरुवात करतो. म्हणून त्यांनी सांगितलं जरी सिद्धी प्राप्त झाल्या तरी सुद्धा साधन करायलाच हवं. साधने विण ब्रह्म होता लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे, हे 64व्या ओळीत सांगितलंय. आता हे सगळं सांगत असताना त्यांनी हा महत्वाचा मुद्दा आहे तो आधी सांगितला, कारण तो अष्टसिद्धीशी निगडित होता म्हणून. आता मग ह्याच्यामध्ये मीपणा संपला की परब्रह्माशी एकरूप होता येतं, हे नक्की आहे. आता इथे मुळामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत की, आणि त्याची उत्तरं समर्थांनी दिलेली आहेत. ही 3 प्रश्न शिष्यांनी विचारलेत की मीपणाचा त्याग कसा करायचा. त्याचा पहिला भाग आपला सगळा सांगून झालेला आहे. या 3 प्रश्नाची उत्तरं समर्थ देतात हे बरोबर आहे. मीपणाचा त्याग कसा करायचा, अगदी सिद्धींपर्यंत आसक्तीचा त्याग कसा करायचा. आसक्ती गेली की आपोआपच मीपणा जातो, किंवा संत संगती आली की आपोआपच मीपणा जातो. या सगळ्या गोष्टी जर आपण परिपूर्ण नतमस्तक होऊन संतांची सेवा केली, संतांच्या सहवासात राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टी जरतरच्या आहेत. त्यामुळे जरतारी काठ आहेत त्याला असं म्हटलं तरी झाले. त्यामुळे ते दिसायला सगळं छान दिसतं पण आचरणात आणायला कठीण असतं. त्यामुळे मी साधना करतोय ही भावना सुद्धा मनामध्ये येता कामा नये. आणि ही मी साधना करतोय त्याच्यामध्ये मीची भावना येते, ती येता कामा नये. म्हणून त्यांनी आधी सांगितलेलं आहे निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न भावे, मी पणासी त्यागावे, येणे रीती श्रीराम. प्रपंचामध्ये कसं व्हायचं ते त्यांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलं. प्रपंचामध्ये ह्या पद्धतीने संग निसंगातीत होता येतं. साधनेत सिद्धी मिळाल्यावरती त्यातनं कसं दूर व्हायचं हेही सांगितलं. साधना प्रबळ रीतीने चालू आहे. आता आपल्याला परब्रह्माशी एकरूप व्हायचंय, मग काय करायचंय, निर्विकल्पासी कल्पावे. आतापर्यंत प्रपंचामध्ये असताना किंवा साधना करत असताना, साधन चतुष्टयाची बैठक तयार होत असताना आणि सद्गुरू मिळेपर्यंत, संत सज्जनांची संगत लाभेपर्यंत त्यांनी आपल्याला काय सांगितलं, मना कल्पिता कल्पना कल्पकोटी. अजिबात कल्पना करायची नाही, कुठल्याही गोष्टीची कल्पना करायची नाही. आपण त्या कल्पनेमध्ये गुंतून जातो, म्हणून कल्पनाच करायची नाही.
आता मात्र इथे ते काय म्हणतात, निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न भावे, मीपणासी त्यागावे, येणे रीती श्रीराम. इथे मात्र साहेब सांगतात, जे निर्विकल्प परब्रह्म आहे, निर्गुण निराकार आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, त्या निर्विकल्पाला कल्पावे, म्हणजे त्याची कल्पना करावी. आता ज्याची कल्पनाच करता येणं शक्य नाही, अशाची कल्पना करायला आपल्याला सांगितलेली आहे. ते निर्गुण आहे, निराकार आहे, निरावय अवयव नाहीत, गुणातीत आहे, कशी कल्पना करणार? हा पहिल्यांदा प्रश्न विचारलाच होता. आता त्यांनी सांगितलंय, याची कल्पना करून त्यांनी आता ते कल्पावे, पण कल्पिते आपण न भावे. पण मी कल्पना करतोय, मी कल्पना कर, मी त्याची अशी कल्पना केली, मी त्याची तशी कल्पना केली, अशी कुठलीही कल्पना करायची नाही. कारण अशी त्याच्यामध्ये त्रिपुटी आली ना. मी कल्पना केली, मी निर्विकल्प जे परब्रह्म आहे त्याची कल्पना याप्रमाणे केली, पण ते कल्पनातीत आहे, त्याची कल्पना कशी करता येईल मला? तर मला ती करता येत नाही. पण तरी सुद्धा त्याच कल्पना कशी करायची हे तुम्हाला सांगतो, असे समर्थ म्हणतात. पण ती मी कल्पना केली हेच मुळात काढून टाका. त्याचं कारण असं आहे, अविद्येमध्ये मी, माझे, मला याच्यामध्ये आपण असतो, तेव्हा आपण त्या वेगवेगळ्या कल्पना करत असतो. मी साधना केली, मी कल्पना केली, मी परब्रह्माची, मी सगुण रूपाची अशी कल्पना केली, मी रामाला चिंतन केलं, पुढे कृष्णाला केलं. या सगळ्या माझ्या भावना, कल्पना, या सगळ्या इथे सगुण भक्तीच्या वेळेला निश्चितपणे असतात. पण आता आपण हा जो दशक बघतोय, या दशकामध्ये आपण परिपूर्णरित्या आपली बैठक तयार केली, चित्तशुद्धी केली. आता मला सगुणाच्या कडून निर्गुणाकडे जायचंय, आणि मग निर्गुणाचा म्हणजे ब्रह्माचा विचार करतोय. इथे मी ब्रह्माचा विचार केलाय अशा पद्धतीने विचार करायचा नाही. कल्पना करायची आहे, पण कशी करते? मी कल्पना करते हा भाव नको, मी साधना करते हा भाव नको, भगवंत माझ्याकडून करून घेतोय हा भाव असलेला चालेल. कारण एक तू विठ्ठला, असं जेव्हा म्हटलं जातं, किंवा एकाच तलवारीमध्ये दोन गोष्टी राहू शकत नाहीत, हे जसं कबीर सांगतो, त्याप्रमाणे आपण काही साधना करतोय, आपण काही करतोय, ही मी करते ही कल्पनाच आधी बाजूला ठेवायची. आणि मग त्या निर्विकल्पाची कल्पना करताना मीच ब्रह्म आहे, मी आणि तो एकच आहे, या दृष्टिकोनातनं कल्पना करायची. हे सांगण्यापुरतं मी फक्त मी आणि तो असं म्हटलं, पण मीच ब्रह्म आहे हीच कल्पना करायची. मग ब्रह्म वेगळं नाहीच आहे, मीच माझीच उपासना करतोय. इथे त्रिपुटी येत नाही, कारण उपासना करणारा मी, उपास्य दैवतही मीच, आणि उपासना ज्याची करतो आहे चालू आहे तोही मीच आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे याचं अधिष्ठान ठेवायला सुरुवात करायची. म्हणजे मी माझीच उपासना करते असा त्याचा अर्थ होत नाही. मी ब्रह्म आहे, ब्रह्माचीच उपासना करतोय आणि ब्रह्मातच मग्न होतोय, या पद्धतीने त्याची उपासना सगळी चालू असते. त्यामुळे मी माझी कल्पना राहत नाही. इथे मी निर्मळ आहे, मी भेदरहित आहे, मी अहंकारी नाही. त्यामुळे ह्यातलं कुठलाही मी या पद्धतीने येत नाही. जसं भगवंत गीतेमध्ये म्हणतो, अहम वैश्वानरो भूत्वा, हा त्याचा अहमपणा नाही. हे लक्षात घेऊन ते ब्रह्म म्हणजे मीच आहे या पद्धतीने उपासना करायची असते. आणि साध्यचे होऊनी तत्वता साधन करावे. साध्य काय आहे? परब्रह्माची उपासना. साध्य काय आहे? परब्रह्माशी एकरूपता. मग ह्या साध्य होऊनी तत्वता साधन करावे, अशी ही उपासना करत राहिलं तर ब्रह्माचा अनुभव येतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे सगळं जे आहे ते आपलं आपल्यालाच करायचंय, दुसरं कोणी करणार नाही. सद्गुरु तिथपर्यंत चांद्रशाखा न्यायाप्रमाणे नेले, काय करायचं कसं करायचं सांगतात, पण करायचं आपलं आपल्यालाच आहे. घोड्याला चारा त्याच्या तोंडापर्यंत नेऊन दिला तरी खायचा त्यालाच असतो. आपण त्याच्या किती तोंडात भरला तर तो बाहेर टाकू शकतो, पण खायचा असेल तर त्यालाच तो चावून खावा लागतो.
आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी सद्गुरू सांगतायत त्याप्रमाणे, किंवा संत सज्जन सांगतायत त्याप्रमाणे, किंवा ग्रंथात सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला करणं आवश्यक आहे. ते आपलं आपणच करायचं असतं. म्हणून साध्यची होऊन तत्वता साधन करावे, मी ब्रह्मच आहे ही कल्पना करून, म्हणजे मी नाही, मीच अलिप्तपणा आहे. ह्याच्यामध्ये मीच अलिप्तपणा सांगितलेलं आहे. हे आत्ता जरी आपल्याला समजायला थोडं अवघड वाटलं, तर इथे फक्त बीजारोपण आहे. 15व्या दशकामध्ये 9 ते 15 हे सगळं कसं कसं आपल्या अंगात मुरवायचं हे सांगितलेलं आहे. त्यातल्या 15व्या ह्याच्यामध्ये अलिप्तपणा आलेला आहे. 9 ते 15 या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपला 7वा दशक चाललेला आहे. अथवा ज्ञानाचा दशक झाल्यानंतर 9व्यापासून याची सुरुवात होणार आहे. त्यावेळेला आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित कळायला सुरुवात होते की म्हणजे शब्दरूपाने कळायला सुरुवात होते. करायचं आपलं आपल्यालाच आहे. नाही तर इथले इथेच सगळं सोडून गेलं तर काहीच करणं होणार नाही. त्यामुळे ते आचरणात आणणं महत्वाचं आहे, हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय, जो साधन मार्ग जो स्वतःमध्ये प्रतिष्ठापित करायचा आहे, जी साधना प्रतिष्ठित करायची आहे, त्या अहंकार गेला, मीपणा गेला, सगळं गेलं, सज्जनांची संगत मिळाली. पण मग आता हे सर्व करण्यासाठी करायचं काय? अहंकारात गुंतून राहायचं नाही, हे कळलं. कर्तव्य भावनेने सगळं करायचं हे ठरवलं. मीची आसक्ती सोडून दिली, पंच विषयांची आसक्ती सोडून दिली, साधन चतुष्टयाची बैठक तयार झाली. आता उत्तम साधन कोणतं हे सांगताना ते असं म्हणतात, आधी पहिल्यांदा, साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे श्रीराम. म्हणजे ही साधना, हे सगळं प्राप्त झालं तरी सातत्याने करायचीच आहे. का करायची आहे? कारण साधना करायचं आपण विसरत गेलो तर आपल्याला हळूहळू त्या साधनेपासून आपण दूर जातो. मग आता ब्रह्मज्ञान झालं, आता साधना करायची आवश्यकता नाही असं म्हणून चालत नाही. आपल्याला ती करावीच लागते. नाहीतर आपण त्या पदापासून, ज्याच पदापर्यंत, म्हणजे मला काय म्हणायचंय, जिथपर्यंत आपण पोचलोय त्या मार्गावरून आपली रिव्हर्स उतरण, घसरण सुरुवात होते. म्हणून साधना ही सातत्याने करायची. जरी अगदी ब्रह्मज्ञान झालं तरी सुद्धा साधना करायचीच आहे. हे सांगताना कथाभाग आपल्याला माहिती आहे की सद्गुरू आणि सत्शिष्य दोघं चाललेले असतात. शिष्य म्हटल्यानंतर तो थोडा अजून कच्चा आहे, देहबुद्धीवरती आहे. थोडीफार त्याला आत्मबुद्धीकडे वळण्याची इच्छा झाली, शब्दरूपाने सगळं त्याला कळतंय, पण तरी सुद्धा आचरणात आलेलं नाहीये अजून. मग ज्या वेळेला नदी क्रॉस करायची असते, त्यावेळेला एक स्त्री असते, ती म्हणते की खूप पाऊस पडतोय, नदीला थोडंसं पाणी जास्त वाटतंय, मला तिथून जाताना भीती वाटते, मला थोडं आधार द्याल का? तर ते सद्गुरू पुढे असतात, ते त्या ओलेती स्त्रीलाच आपल्या खांद्यावर घेतात आणि पुढे भरभर चालायला लागतात. काही बोलत नाही, घेतात आणि पुढे जाऊन तिला खाली उतरवतात. मागून जो शिष्य चाललेला असतो तो मात्र त्या स्त्रीला निहाळत असतो. किती ओलेती आहे, छान आहे, सद्गुरूंच्या खांद्यावर दोन बाजूला दोन पाय टाकून बसलेली आहे, निवांतपणे त्यांना धरून ठेवलेलं आहे. त्याच्या मनामध्ये भलतंच येतं की सद्गुरू एका स्त्रीला खांद्यावर घेतात, काय म्हणे. असं सगळं म्हटल्यावर ते नदी पार करून पलीकडे जातात. त्यावेळेला ते तिला उतरवतात आणि चालायला सुरुवात करते. ती म्हणजे बरं झालं तुम्ही. ते ऐकायला पण तिथे थांबत नाही, ते पुढे जातात कर्तव्य पार पाडून. विवेक, त्याला पण विवेकाचा अर्थ बघितला होता. विवेक म्हणजे विचारपूर्वक वेळेवर कर्तव्य करणे. स्त्रीला उचललं तिने, एक रिक्वेस्ट केली म्हणा, त्यांना सांगितलं की मला जरा आधार द्या. त्यांनी खांद्यावर बसवलं. जे वेळेवर करायचं होतं ते विचारपूर्वक केलं, मनामध्ये कुठलाही आसक्ती नाही, भावना नाही, आणि पलीकडे नेऊन तिला ठेवलं. तिला तिच्याकडनं थँक्सची पण अपेक्षा नाही, काहीच नाही, पण आपलं कर्तव्य त्यांनी केलं आणि पुढे. पण शिष्याला मात्र हे अजून तिथपर्यंत विवेक साधलेला नसल्यामुळे, आत्मानात्म विचार नसल्यामुळे, तिचा आत्मा आणि माझा आत्मा एकरूप आहे या डोक्याने चाललेले जे श्री गुरु होते, त्यांना हा विचारतो, तुम्ही कसं काय तिला एवढं खांद्यावर वगैरे घेतलं आणि चाललं? अहो, ती स्त्री होती ना. ते म्हणले, अजून डोक्यात तुझ्या ती बसलेली आहे का? तिला आधी बाहेर काढ, म्हणजे पुढचं सगळं समजेल. त्या स्त्रीला मी उचललेलं नाही. ज्या मातेने
स्त्रीला माते समान मानावं हे तू विसरला. मी माझ्या आईला खांद्यावर घेतलं आणि तिला रस्ता क्रॉस करून दिला. आता तुला काय वाटतं? मनातली भावना कोणती आहे याच्यावर आपण कोणतं कर्म करतोय, ते कर्तव्य बुद्धीने करतोय का, आसक्ती विरहित करतोय का, हे महत्वाचं आहे. मग या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला परब्रह्माची उपासना करताना सुद्धा मीपणा संपल्यानंतर मी त्याची उपासना करते, त्या ब्रह्मरूपाशी एकरूपता येते. आणि म्हणून अशी जी एकरूपता येते, तो विभक्त नाही, तो भक्त. तो त्याच्यापासून वेगळा राहूच शकत नाही, तो विभक्त. आम्ही आपल्याला सहजपणे म्हणून घेतो समर्थ भक्त अमुक अमुक, काही उपयोग नाही त्याचा. अजून आम्ही विभक्तच आहोत, आम्ही भक्त नाही. पण भक्त हा शब्द इतका अगदी घिसापिटा झालेला आहे, त्यामुळे असं म्हणतात. पण ठीक आहे, याच्यानंतर जे आहे, मग ते म्हणतात तो जो आनंद रूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप त्याचं आहे, हे शब्दरूपाने तुला माहिती आहे ना. मग तो जर आनंद रूप आहे, तो आनंद बाहेर नाहीये कुठे. मी ब्रह्म आहे, तो माझ्यातच आहे. आनंद मिळवण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. आनंद आपल्याच मनामधून आपल्यालाच निर्माण करता येतो. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर त्या गोष्टीतला आनंद घेण्यासाठी आपल्या आतूनच आनंदाच्या उर्मी बाहेर येत असतात व्यवहारामध्ये. आणि इथे तर परब्रह्म स्वरूप आनंद रूपच आहे. त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर तूही आनंद रूपच होऊन जातो. म्हणजे संत सज्जन वगैरे आहेत, यांचं जर उदाहरण बघितलं, आम्ही जे गुंततो ना ते क्षणभंगूर आनंदामध्ये, अशाश्वत अशा आनंदामध्ये गुंतत असतो, देहबुद्धीच्या आनंदात गुंतत असतो. ते थोड्या वेळापुरतं असतं, ते क्षणिक असतं. पण ब्रह्मानंद जो आहे तो कायम सदैव टिकणार आहे. आणि ते जर ब्रह्म आनंद स्वरूप आहे, तर मी पण आनंद स्वरूपच आहे. आणि तो आनंद माझ्यामध्येच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. तो कायम स्वरूपी आहे. आपण जेव्हा आनंदी होतो तेव्हा आजूबाजूचं वातावरण आनंदी होतं. आपण जेव्हा दुःखी होतो किंवा आपण चिडचिड करतो, आपण रागराग करतो, आपण भांडणं करतो, त्यावेळेला आजूबाजूचं वातावरण गढूळ होतं. म्हणून आपणच आनंदात राहावं आणि आपणच आनंदाच्या लहरी सगळीकडे फिरवाव्यात, कारण मीच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्माशीच मला एकरूप व्हायचंय. मी आणि तो वेगळा नाही, त्याच्यामध्ये भेद नाही, विभक्तता नाही. मी भक्त आहे. मी भक्त नाही आहे, पण मी भक्त आहे याच्यामध्ये सुद्धा त्रिपुटी येण्याची शक्यता आहे. मी जेव्हा एकरूप होते तेव्हा मी भक्त आहे हे सांगायची गरज पडत नाही. ते आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सांगण्या वागण्याच्या गोष्टी नाहीयेत. ह्या ऐकण्याच्या आणि आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून त्या थोड्याशा अवघड आहेत. कारण हे असं आज बसलं आणि उद्या ब्रह्मरूप झालं, असं ब्रह्मरूप होता येत नाही. तेच आपलं स्वरूप आहे की नाही. इतके दिवस मी जो खोटा मी म्हणत होते, अहंकाराने युक्त, मी माझे ह्या सगळ्यामध्ये बंधनयुक्त झालेला मी, तो माझा म्हणत होते, ती माझी देहबुद्धी होती, ती सोडून दिली, हळूहळू सोडायला सुरुवात केली. आणि आता मी आत्मबुद्धीचा प्रवास करते. त्यावेळेला मी म्हणते, हे आत्मतत्व म्हणजे मी आहे, तो माझा खरा मी आहे. तो साक्षी रूपाने राहतो की नाही. मग घरात ज्या घटना घडतायत त्याच्याशी प्रपंचामध्ये मला साक्षी रूपाने राहता आलं पाहिजे. हे साक्षी रूप राहत असताना मी जर आनंद स्वरूप असेन, तर आपोआपच मी त्या साक्षी रूपामधनं सुद्धा सगळीकडे आनंद पसरवू शकते. मी त्या प्रत्येकातला चांगला पॉझिटिव्ह मिनिंग जो आहे तो मी घेऊ शकते. त्यामुळे का असं होऊ शकतं? माझ्या आतली चित्तशुद्धी झाल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये मी सद्गुणच भरलेले आहेत. 100% नाही, पण जे काही भरलेले आहेत ते त्याचं प्रबळत्व आलं, त्याच प्रतिष्ठापना झाली, की मला दुसऱ्यांच्या मधले सद्गुणच दिसतात, मला वाईट गुण दिसत नाहीत. तर जोपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर वाईट गुण भरलेले आहेत, दुर्वृत्ती भरलेल्या आहेत, तोपर्यंत मी त्याला, त्या व्यक्तीला बोट दाखवून दाखवून, असं अहंकाराचं बोट दाखवून दाखवून, हे तू करू नको, ते तू करतोयस, ते का करतोय, कारण त्याच्यात तिप्पट दुर्गुण माझ्यात आहे. म्हणून मी त्याचे दुर्गुण सापडवू शकते, शोधू शकते. म्हणजे ते काय म्हणतात ना, की आपल्या दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आपल्यातले तीन पट असलेले तर दुर्गुण दिसत नाहीत, पण दुसऱ्याने काही एवढंच केलं की त्याचा दुर्गुण दिसतो. पण हेच जर माझी चित्तशुद्धी झाली असेल,
मी जर आनंद स्वरूप झालेले असेल, मीच त्या परब्रह्माशी एकरूप झाले असेल, मी हे सगळं आचरणात आणत असेल आणि त्याप्रमाणे संत संगतीमध्ये राहत असेल आणि मीच ब्रह्म आहे, अहंकारयुक्त नव्हे, मी ब्रह्म आहे, ही सांगड मनामध्ये घालून तसं वागण्याचा प्रयत्न करत असेल, तर मला दुसऱ्यातले सद्गुण दिसतात. मला भेटणारी माणसं चांगलीच भेटतात, कारण मला त्यातलं चांगलंच दिसतं. माझ्यात काही कमी असेल तर मी उलट विचार करते, हे सद्गुण मला घेतले पाहिजे. ही माझी मनोवृत्ती तयार होते. इथे ही वृत्ती आहेच. मनाचं उन्मन होतं तेव्हा निर्वृत्ती मन होतं. इथे वृत्ती येत नाहीत, तिथपर्यंत जायला अजून बराच अवकाश आहे. पण मग हे सगळं हळूहळू करत असताना मग बघा ना, आता आपल्याला कुठली गोष्ट जर करायची असेल, एखादी गोष्ट करायची असेल, तर आपल्याला काहीतरी कृती करावी लागते की नाही, म्हणजे कर्म करावंच लागतं आपल्याला. तर साध्या साध्या गोष्टी आहेत की मला जर समजा यज्ञ करायचा असेल, तर यज्ञाची तयारी करावीच लागेल. मला जर पिक्चर पाहायला जायचं असेल तर तिकीट काढावीच लागतील, किंवा जाऊन आधी लाईन मध्ये उभं राहावं लागेल, किंवा मला परगावी जायचं असेल तर ती तयारी करावी लागेल. म्हणजे एखादी गोष्ट मी जेव्हा करायची ठरवते, मग तो सिनेमा पाहायचा असो प्रपंचानुसार, किंवा मला यज्ञ करायचा असो, किंवा मला जप करायचा असो, मला एखादा व्यायाम करायचा असो, मला त्याची पूर्वतयारी करावी लागते. हे नक्की आहे. काही ना काहीतरी प्रवासाला निघायचं तरी तयारी करावी लागते. पूजा करायची झाली साधी तरी साधन सामुग्री तयार करावी लागते. मग हे अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचंय, जर मला ब्रह्मरूप व्हायचं असेल तर साधन चतुष्टय, चित्तशुद्धी, गुरुचा सहवास, सद्गुरूंची संगत आणि संत सज्जनांच्या सहवासात राहणं, आपल्यातले दुर्गुण काढणं, चित्त शुद्ध करणं, या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करावीच लागते. आणि ती करून मग मी ती साधनाकारची प्रतिष्ठापना केल्यावर मी ब्रह्म आहे असं कल्पून, कल्पनातीत अशा परब्रह्माचं अधिष्ठान आपल्या हृदयात ठेवून, आतापर्यंत देहबुद्धीप्रमाणे सगुण रूपाची पूजा मी करत होते, सगुणातून निर्गुणाकडे जायचंय, भले समोर सुरुवातीला जमलं नाही तर सगुण रूप ठेवलं तरी त्याच्या मागचं निर्गुण तत्व हळूहळू पाहायला सुरुवात करावी लागते. आणि हे निर्गुण तत्व परब्रह्म स्वरूप आपल्यामध्ये उतरवताना, मी आनंद स्वरूप आहे, मी ब्रह्म स्वरूप आहे, मी सच्चिद आनंद आहे, सत आहे, मी आहे ना, सत आहे, त्याची सत्ता आहे सगळीकडे आणि त्याच्या सत्तेने मी करते, हे सुद्धा मला मान्य आहे. पण मी आहे म्हणजे असतची असे, तसा तो जसा आहे तसा आत्ता ह्या क्षणाला वर्तमानात मी आहे, हे नक्की आहे. त्यामुळे मी सत आहे, मी चित आहे, चैतन्य आहे, माझ्यामध्ये चैतन्य आहे म्हणून मी बसले, म्हणून मी पूजा करू शकते. शक्ती, चैतन्य म्हणजे शक्ती आहे, ही शक्ती माझ्यामध्ये आहे. मग मी सत पण आहे, मी चित पण आहे, मी आनंद स्वरूप पण आहे, म्हणजेच मी ब्रह्मस्वरूप आहे. यातला मी अलिप्तपणाचा मी आहे, मी खरा मी आहे, सांगण्यापुरता मी आहे, अहंकाराचा मी नाही. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि मग हे प्राप्ताची प्राप्ती करण्याकरता आपल्याला या गोष्टी सगळ्या करायच्या असतात. आणि मग ते करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, मीपणाचा त्याग कसा करावा वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता जी साधना प्रतिष्ठापित केलेली आहे, ते ब्रह्म मीच आहे ही कल्पना केली की आपोआपच त्याचं ज्ञान होतं. हे एका शब्दात फक्त त्यांनी इथे बीजारोपण केलेलं आहे. हे अलिप्तपण वगैरे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 9 ते 15 दशकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. साधन करिताच सिद्धपण, हेही आपण बघितलं. हातीचे जाईल निघोन, तेणे गुणे साधन, करूच न आवडे श्रीराम. सिद्धी प्राप्त झाल्यावर सुद्धा हे करायचंय, कारण आपल्याला घसरण होता कामा नये, आपल्याला उन्नत व्हायचंय. प्रत्येक गोष्टीमध्ये वरवर पायऱ्या चढायचे आणि वरती आसनस्थ व्हायचंय, वरच्या स्तरावर जाऊन स्थिर व्हायचंय. यालाच खरं म्हणजे प्रतिष्ठापना करणं असं म्हणतात. वेगवेगळ्या टप्प्यावरती प्रतिष्ठापनेच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला देहबुद्धी ते आत्मबुद्धी, इथेही साधन प्रतिष्ठाच आहे. आत्मबुद्धी झाल्यावर अहम ब्रह्मास्मी, ही साधन प्रतिष्ठाच आहे. आत्मबुद्धी झाल्यावर मिळाल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या अष्टसिद्धी, इथे आल्यावरती त्या दूर करणं, ही पण ब्रह्मसाधनाच आहे, ही पण एक साधन प्रतिष्ठाच आहे. आता तिथूनही पुढे जेव्हा जायचं आहे त्यावेळेला त्यांनी काय म्हटलंय की ह्याला असं म्हटलेलं आहे,
आता असो हे अविद्या. हे आतापर्यंत सगळं अविद्येचं सांगत आलंय. अविद्या माया ज्याचं म्हटलं जातं. आतापर्यंत आपण अजूनही मायेत आहोत, पुढेही मायेतच राहणार आहोत. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान झालं तरी सुद्धा आपण मायेतच आहोत. ते सोडून पुढे जावं लागतं. मग हळूहळू मायेचा त्याग, म्हणजे मूळ मायेचा त्याग करावा लागतो. तो भाग पुढचा आहे, पण आता आपण ही ओळी बघताना असं म्हणणार आहोत. आता असो हे अविद्या, अभ्यास सारिणी विद्या, अभ्यासे पाविजे अद्या, ब्रह्मरूप पूर्व ब्रह्म श्रीराम. म्हणून त्यांनी त्याला पूर्व ब्रह्म असं म्हटलंय. उत्तर ब्रह्म म्हटलेलं, शुद्ध ब्रह्म म्हटलेलं नाही, पूर्व ब्रह्म हे मायेतलंच सांगितलेलं आहे त्यांनी. आता हे स्वरूप जे स्वस्वरूप आहे, हे अज्ञान अविद्येमुळे झाकलेलं आहे असं आपण सातत्याने वाचत आलो. म्हणजे ह्याला आत्मा नाही हं. हे स्वस्वरूप म्हणजे जीव, आणि त्या जीवाला शिवाशी भेटवायचंय. हा सगळा तो प्रवास आहे. जीव शिव ऐक्य हा प्रवास आहे. त्यामुळे हे सगळं करणारा मी आहे, हे परत आपलं अज्ञानच आहे. पहिलं अविद्या जी म्हटलेली आहे, हे सगळं करणारा मीच आहे, मीच अमकं करतोय, मीच तमकं करतोय वगैरे जे सांगितलं ते. आता ब्रह्मस्वरूपाचा विचार करताना या अज्ञानाचाच आधार घेऊन आपल्याला पुढे ज्ञान मिळवायचं असतं. आता अज्ञानाचा आधार घेऊन ज्ञान मिळवायचे. ज्यांनी अमृतानुभव ऐकलेला आहे त्यांना माहितीये, माऊलींनी असं म्हटलंय, अज्ञानाच्या टेकूवरती ज्ञान उभे असते, ते ज्ञानही काढून टाकावे लागते. हा पुढचा भाग. पण अज्ञानाच्या टेकूवर ज्ञान उभे असतं असा अमृतानुभव आहे. त्याच्यामध्ये आपण हे सगळं डिटेल पाहिलेलं आहे. तो तेवढा जो भाग बघितला तर पुन्हा आपल्याला जास्त कन्फर्म होईल. पण आपण आधी अमृतानुभव बघितला आणि नंतर आता दासबोध बघतोय. कारण दासबोध ही आचरण पद्धती आहे. त्यामुळे ती आचरणात कसं आणायचं याच्या दृष्टीने आपण आतापर्यंत काय म्हणत आलो, की अहम देहोस्मी, मी म्हणजे देह आहे. अज्ञान, अज्ञानाबद्दल बोलते. मी म्हणजे देह आहे. हम देहो अस्मी, देहोस्मी असं आपण म्हणतो. मग अहम देहोस्मी म्हणतोय. पण इतक्या वर्षाचा, म्हणजे जवळजवळ आता माझं 70-75 वय आहे. 75 वर्ष मी अहम जपलेला आहे. मी अंक सातत्याने जपलेला आहे. मी आहे, मी आहे. हा अहंकाराचाही मी त्याच्यामध्ये मी जपलेला आहे. देहोस्मी, मला असं लागतं, मला तसं लागतं, मी अशी आहे, मी तशी आहे. ह्याला अहम देहोस्मी हे अज्ञान आहे. त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. आतापर्यंत आपण तेच बघत आलो. आता आपल्याला एक करता येईल. हा अस्मी अनेक जन्मापासूनचा आहे, फक्त या जन्मातला नाही. अनेक जन्मापासून आहे. इतका तो दृढ आणि पक्का बसलेला आहे. मग या अहम अस्मीला मला सोडताच येत नाही. ठीक आहे, सद्गुरू आपल्याला नेहमी सोपी वाट दाखवत असतात. कारण त्याला माहितीये की याची मनोधारणा कशी आहे. याची आपण मनोधारणेविषयी याच्या आधी बोललेलो आहोत. मनोधारणा आपली बदलत चाललेली आहे. हळूहळू बदलतोय ना, काही हरकत नाही. हा जन्म नाही, 10 जन्म पुढचे हे करेल, पण बदलेल ना. ही सद्गुरूंना खात्री आहे. म्हणून आपल्याला ते जवळचा मार्ग, सोपा मार्ग सांगत असतात. ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे ते सांगत असतात. मग तो सांगताना ते म्हणतात, अहम देहोस्मी तुला पटतंय ना. हो म्हणजे काय, इतके वर्ष मी त्याच्यातच होतो आणि घट्ट गाठ बांधलेली आहे. त्यामुळे ती गाठ माझी घट्ट आहे. आपल्याला त्याचाही अभिमान असतो. पण सद्गुरू म्हणतात नको, मग अहम आणि अस्मी काही तू सोडू नको. चांगलं आहे की, मग हे चांगलं सांगितलं ना. फक्त देह शब्द आहे ना, तिथे ब्रह्म शब्द घाल. अहम ब्रह्मास्मी हा उपदेश सद्गुरू आपल्याला करतात. की तत्त्वमसी हे त्यांनी समजावून सांगितलं, तो उपदेश केला. अरे ते तूच आहेस, हे ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नाही. भावे आपणासे आपण या नावात ज्ञान आहे. हे आपण आपल्यालाच पाहिजे, दुसऱ्यांच्या चुका काढायला गरज नाही. दुसऱ्यांना बदलायला जायला तर अजिबात आवश्यक नाही. आपण दुसऱ्याला कधीही बदलू शकत नाही. आपण दुसऱ्याला सांगू शकतो, आपण आपल्या आचरणातनं दाखवू शकतो, पण आपण दुसऱ्याला बदलायला जाऊ शकत नाही. दुसऱ्याला बदलायला शक्य नाही, ज्याचं त्यांनीच बदलायचं असतं. म्हणून आचरणावर श्रवण मनन निधिध्यासन आणि आचरण, हे आचरण महत्वाचं आहे. आणि दासबोध हा आचरणाचा ग्रंथ आहे. हा कुठलाही शास्त्राचा, पंडिताचा, हा अमका वाद तो तमका वाद, मग ह्याच्यात असं सिद्ध केलंय तसं सिद्ध, कुठलेही शब्द वापरले. आपण आचरण कसं ठेवायचं, लोकांपासून अलिप्त, सगळ्यांमध्ये राहून अलिप्त कसं राहायचं,
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, तरी पण अलिप्त राहताल. ही मनाची धारणा आहे. ही मनोधारणा आपल्याला बदलायची आहे. आणि मग हीच मनोधारणा अहम देहोस्मी वरनं आपल्याला अहम ब्रह्मास्मी पर्यंत नेते. अहम ब्रह्मास्मी पर्यंत गेलं तरी आपण मायेतच आहोत, कारण अहम आणि अस्मी आहेतच. मग मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, हे एकदा आपल्या मनामध्ये बिंबवलं की आपल्या अहम अस्मीच्या ज्या गाठी आहेत त्या घट्ट बांधल्या होत्या म्हणून म्हणतोय, त्या हळूहळू सुटायला लागतात. कारण आपल्या लक्षात येतं करता करविता राम आहे. राम म्हणजे करता करविता भगवंत आहे, ईश्वर आहे. मी मनात कितीही ठरवलं तरी मी काहीही करू शकत नाही, कारण ईश्वराच्या मनात असेल तर ते सहजपणे होऊन जातं. कित्येक वेळा अशा गोष्टी घडतात की मी लाख ठरवते पण ते हो, त्या वेळेला काहीतरी अडचणी येऊन ते बाजूला होतं. मग अशा वेळेला शांत राहून ही ईश्वरी इच्छा असं म्हणून बाजूला राहता आलं पाहिजे. असं झालं असतं तर तसं केलं असतं, नाही तर मला जायलाच नाही मिळालं, मला अमकत नाही करायला मिळालं, मला तमकत नाही. काही गरज नाही ना. ही परमेश्वराची इच्छा आहे, अहम ब्रह्मास्मी. ते ब्रह्म माझ्यात आहे आणि त्याची इच्छा ती आहे. माझी नसली तरी त्याची इच्छा हीच महत्वाची असते, कारण त्याच्या इच्छेप्रमाणेच घडतं. ही माया घाडामोडी करून आणते आणि त्याप्रमाणेच होतं. कथाभाग कथा सांगायची झाली तर ती सांगून झालेली आहे आपल्याला, मला वाटतं. पण तो कावळा बसलेला असतो, सगळ्या देवांची सभा चालू असते वगैरे. ही जी कथा आहे, थोडक्यात थोडक्यात सांगते म्हणजे आठवण होईल, थोडं रिवाईव्ह करते. एकदा एक सगळ्या देवतांची मीटिंग घ्यायचं ठरलं असतं. त्यांच्या त्यांच्या ज्या मीटिंग चालू असतात, आपल्या असतात ना, तशा त्यांच्याही असतात मीटिंग. त्याप्रमाणे सगळ्या देवांच्या मीटिंग चालू होत्या. म्हणजे ठरली होती, एक 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 देव येत आहेत, गरुड येतोय, गरुडावरनं विष्णू येत आहेत, यमदेव रेड्यावरनं येत आहेत, असे सगळेजण येत असतात. आणि सगळे आपली आपली वाहनं, आपले आपले व्हेकल्स तिथे लावून ठेवलेली असतात. ते त्यांनी बाहेर ठेवले. सगळे ड्रायव्हर एकमेकांशी बोलत असतात. बोलतातच, सगळ्यांना माहिती आहे, सगळे ड्रायव्हर बाहेर आहेत, ते गप्पा मारतात. आतमध्ये लोकांची मीटिंग चालू आहे. त्या आतल्या मीटिंगशी काय आपल्याला फारसं घेणं देणं नाही, कारण ती देवांची मीटिंग आहे. आपण कुठे तिथपर्यंत अजून देव झालोय. पण बाहेर यमदेव जेव्हा येतात आणि ते आपल्याला रेडा बांधून ठेवतात त्या झाडाखाली, ऊन लागू नये म्हणून, आणि वरती बघतात आणि आश्चर्य वाटतं, हा कावळा इथे कसं काय, हा कावळा इथे कसं काय बसलाय. दोनदा तीनदा बघतात, कावळ्याला भीती वाटायला लागते यमदेवानी बघितल्यावर. यांची वक्र दृष्टी नको बाबा. मग ते यमदेव म्हणतात, बरं ठीक आहे, आता पुढच्याला सांगितलेलं आहे, तू काम काय काम कर, असिस्टंटला तो बघून घेईल, म्हणून ते आत जातात. तर दोनदा बघितल्यावर कावळ्याच्या मनामध्ये चलबिचल होते आणि त्याला असं वाटायला लागतं, आता आपली पाळी आली वरती जायची. त्याला भीती वाटायला लागते. गरुडाला तो म्हणतो, काय करावं काही कळत नाही, त्यांनी माझ्याकडे बघितलं इथे दोनदा. चल म्हणला, तुला मस्तपैकी तिकडे एक उंच पर्वत आहे, तिथे लांब नेऊन ठेवतो. मी काय म्हणे, त्यांची मीटिंग संपेपर्यंत तुला सोडून येतो तिथे. तो जाऊन त्याला तिथपर्यंत जाऊन सोडून येतो, त्या एका उंच पर्वतावरती. तिथे देव ऋषी मुनी आहेत, कोणी इथे येऊ शकत नाही. कावळा अगदी निर्धास्त होतो. आणि नंतर बघतो तो यमदूत आले. तो म्हणतोय, तिथनं मी आलो आणि इथे, हा म्हणे, यमदेव हाच विचार करून मला म्हणत होते, अरे तो तिथं बसलाय, तिथे त्याचं मरण नाहीये, त्याचं मरण इकडे आहे, हा कावळा तिथे कुठे बसला, असा मी विचार करत होतो. बरोबर आहे, गरुडाने त्याचं काम बरोबर केलं. कोण कुणाला कशासाठी कारणीभूत होईल सांगता येत नाही. म्हणून कारणीभूत जो झालाय त्याला दोष देण्यात अर्थ नसतो. ते आपलं प्रारब्ध असतं, त्याप्रमाणे आपण तिथे जात असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपला मृत्यू आपण ओढवून घेत असतो. त्यामुळे काय झालं, त्या मैत्रिणीचं तिकीट होतं यात्रेचं, तिने मला दिलं म्हणून मी गेले आणि माझ्या बसला ऍक्सिडेंट झाला. मैत्रिणीचा दोष आहे का? तिचा ऍक्सिडेंट नव्हता, ऍक्सिडेंट तुझाच व्हायचा होता. म्हणजे मैत्रिणीचा दोष नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. इतकी आपली वृत्ती पालटली पाहिजे, दुसऱ्याला दोष न देण्याची. हेही तितकंच खरंय. अशा तऱ्हेने हे सगळं ठरलेलं असतं. आणि ही आपली इंद्रिय जी आहेत, ती सगळं बाहेरचं बघणारी असतात, बाहेरचं आपल्याला आणि ती सगळी आत्मस्वरूपाच्या आड येणारी आहेत. त्यामुळे हा बाह्य प्रवास जो आहे तो संग निसंगातीत होऊन थांबवायचा आहे आणि अंतर्मुख प्रवास करायचा आहे. आतापर्यंतचा जो होता तो सगळा बाह्य प्रवास होता. हा पुन्हा पुन्हा आपल्याला गुंतवायचा प्रयत्न करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर आपला अंतर्मुख प्रवास सुरू होतो. आणि तो अंतर्मुख प्रवास सुंदर आहे आणि तो करायचा आहे. तिथे मात्र प्रतिष्ठापना करताना
अहम ब्रह्मास्मी ही प्रतिष्ठापना करायची आहे. आणि म्हणून ते म्हणतात, आता असो ही अविद्या सोडून दिली. आता अंतर्मुख प्रवास सुरू झालाय. अभ्यास सारिणी विद्या, अभ्यासे पाविजे आद्या पूर्व ब्रह्म. मग इथे जी आता ही अवस्था, जी अभ्यास सारिणी विद्या म्हटलंय, आपल्याला स्वस्वरूप पाहायचंय, परब्रह्माशी एकरूप व्हायचंय, तिथपर्यंतचा प्रवास करायचाय. आता हे बाह्य विद्या जी होती ती सगळी दूर सारलेली आहे. अविद्या, अविद्या दूर सारणारी अशी जी ब्रह्मविद्या आहे, त्या विद्येकडे वळायचंय. आणि त्याच्यासाठी काही मांडावे न लगे, काही सांडावे न लगे, तीर्थयात्रा करा, अमक करा, तमक करा, परमार्थ. आता मी जप करते, कोणी बोलायचं काम नाही, अजिबात आवाज करू नका, असंही म्हणायची गरज नाही. कारण ती आपल्या अंतर्मनामध्ये चालली पाहिजे. बाह्य मनाचे आवाज आपल्याला बंद करता आले पाहिजे. बाह्य मनाचं दृश्य आपल्याला बंद करता आलं पाहिजे. पंच ज्ञानेंद्रिय जी बाहेर रमतात, ती सगळी स्तब्ध करून फक्त आपण आपल्या आतमध्ये डोळे मिटून जर बसलो, तर जप करताना सुद्धा बाहेर असलेले आवाज आपल्याला ऐकू येत नाही. ही साधी गोष्ट आहे. आपण त्याच्यात बुडलो तर. नाहीतर मला फिराय हात मी, आणि मग सुनबाई दूध उतू चाललंय वाटतं, वास आला मला. कसा आला वास? जप करते ना, बस ना गपचूप. त्यांचं ते बघतील ना. तिथे नाही. मग जप करताना सुद्धा लक्ष जर बाहेर असेल तर काय उपयोग आहे? तो जप जप होत नाही, आणि अजपाजप तर त्याहून होत नाही. पण जप केल्यानंतर मुक्ती मिळते म्हणतात, तो जप कोणत्या पद्धतीचा असावा लागतो हे महत्वाचं आहे. आम्ही म्हणतो एवढा नाही, इतक्या हो माझं जवळजवळ एवढं कोटीचं हे झालं. कुठं अजून काही भगवंत भेटला नाही बघ. समर्थांना 13 कोटी जप झाल्याबरोबर भेटला, आम्हाला 13 कोटी झाला तरी भेटत नाही. पण आमचा जप कसा आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. अशा पद्धतीने अंतर्मुख होणं, अहम ब्रह्मास्मी होणं, हे महत्वाचं आहे. आणि मग ते केल्यानंतर हा अभ्यास कसा करावा, तर म्हणजे आणखीन एक थोडक्यातली गोष्ट सांगण्याचे विचार मनामध्ये आहे. आपण सगळ्यांनी ऐकला असेल तर उत्तमच आहे. अं, हा अभ्यास राजा असो रंक असो कोणालाही करता येतो. आणि शुकदेव या बाबतीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. शुकदेवांचं वैराग्य ज्याला म्हटलं जातं, शुकासारखे पूर्ण वैराग्य जाते, असं ज्याचा उल्लेख केला जातो, ते ते शुकदेव जे आहेत, त्यांचा आणि त्यांचा आणि रंभा, शुकदेव आणि रंभा यांचा संवाद फार प्रसिद्ध आहे याच्यासाठी. तो अगदी थोडक्यात सांगते. कदाचित माहिती असेल, आपण वाचला असेल, पण तरी सुद्धा शुकदेव आणि रंभा, शुकदेव जेव्हा त्या तपश्चर्येला जातात आणि व्यासांना जेव्हा प्रश्न पडतो की आता माझी ही सगळी विद्या पुढे कोण नेणार, पुढे नेण्यासाठी तर ह्याला मी जन्म दिलाय, हा ह्याने करायला नको का आता काम, हा आपला तपश्चर्याला जाऊन. पण ते पूर्ण वैराग्य ज्याला म्हटलं जातं, त्याप्रमाणे ते त्या परब्रह्माशी एकरूप होऊन झाडं सुद्धा त्यांची ओढ देत होते, अशी कथा आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळते. ती मग प्रसिद्ध कथा आहे. पण मग हे झाल्यावरती ते ब्रह्मदेवाकडे जातात, म्हणतात हे कार्य पुढे कोण नेणार, त्यांना त्यातनं बाहेर काढायला पाहिजे ना त्या तपश्चर्येमधनं. ते म्हणतात ठीक आहे, मी पाठवतो लोकांना, कोणाकोणाला बघतो पाठवून तपश्चर्या भंग. आणि तुम्हाला माहितीये ब्रह्मदेवाकडे अप्सरा वगैरे सगळ्या असतात, त्याप्रमाणे रंभेला तिथे पाठवतात. रंभा वेगवेगळ्या प्रकाराने त्यांना तिथं विचलित करण्याचा प्रयत्न करते, पण ते निर्वृत्तच झालेले असतात. त्यांचं कुठेही बाह्य आकारामध्ये मन गुंतत नाही. ते त्यांची साधना पूर्ण झाल्यावर उठतात. उठल्यानंतर ती रंभा त्यांना म्हणते की मी इतक्या वेळ तुमच्या जवळजवळ इतकी वर्ष झाली मी तुमच्यासाठी इथे थांबले, आणि तुम्हाला म्हणते की ह्यातनं बाजूला व्हा म्हणून किती मी प्रलोभन दाखवली, तुम्ही कशा, मी पण बाहेर बघितलंच नाही. हे सगळं बाह्य दृश्य आहे. मी आत बघून आतमध्ये राहून इथे ब्रह्माची स्थापना करून मी त्याच साधना करतोय. हे बाकीचं सगळं बघायचं मला इच्छाच होणार नाही, कारण हे अशाश्वत आहे. असं म्हटल्यानंतर तिने काही 2-4 प्रश्न त्यांना केले. बरं जाऊ दे, आता झाली ना तुमची तपश्चर्या, आता म्हणे आपण दोघं लग्न करू. कारण म्हणे तुम्हाला माहितीये माझ्याकडे भरपूर सुख साधन आहे, राज उपभोग तुम्हाला घ्यायचे ते घ्या, जी वस्त्र प्रावरण घालायचे ती घाला. ते म्हणतात माझं कौपिन वस्त्र जे श्रीकृष्णाने दिलंय तेच उत्तम आहे, मला दुसरं कुठलंही वस्त्र नको की जे मोहामध्ये गुडफटून ठेवेल. साड्यांचा सेल लागलाय का, चाललो तिकडे, अशा पद्धतीने येणार नाही तुझ्या बरोबर, त्यामुळे तसं मी काही करणार नाही. तशाच पद्धतीने त्यांनी सांगितलंय की तू जी अंतर्मुख साधना करायला बसल्यानंतर तू मला कुणाबद्दल आनंदाबद्दल सांगते, ते ब्रह्मानंद आहे तो इतका श्रेष्ठ आहे, हे आनंद माझ्याकरता नाही.
मला सांगतेस माझ्याबरोबर विवाह कर, आणि विवाह केल्यानंतर उपभोग घेणं हे त्या गृहस्थाश्रमामध्ये प्रजापती व्रत, प्रजाप्रतिव्रत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. मी करायला मान्यता आहे, पण मला त्याची गरजच नाहीये. कारण ही सर्व विश्व हे विश्वची माझे घर, हे विश्वच माझं घर आहे. हे विश्वाकार होणं हेच मला महत्वाचं आहे. अशा पद्धतीने त्यांचे सगळे प्रश्नोत्तर आहेत. आणि शेवटी ती असं होते, ही बरेच प्रश्नोत्तर आहेत. त्याच्यानंतर ती म्हणते की याच्यानंतर ती म्हणते, अरे वा, हे काहीतरी मध्ये डिस्टर्बन्स येतोय का ग? नाही, अजिबात नाही. पॉज माझ्या करू का?